नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्वाती बन्नी 29SB वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच अवधीनंतर मी आज पुन्हा एकदा आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एक असा खास विषय घेऊन, जो आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनामध्ये चालू असतो. तर मी आज गप्पांच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. आणि आज मी जी मालिका घेत आहे याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर जो अभ्यास केला आहे, म्हणजे जे अनुभव घेतलेत, अनुभव आणि अभ्यास दोन्ही पण गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर आजचा आपली जी मालिका आहे त्याचं नाव असणार आहे की लोक आपल्याशी असं का वागतात. तर बऱ्याच लोकांचं तर मला असं म्हणायचं आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला असे बरेच अनुभव येत असतात. तुम्हालाही बरेच अनुभव आलेले असतील आणि मलाही बरेच असे अनुभव आलेले आहेत. आणि त्याच्यातूनच मला कळत नव्हतं ॲक्च्युली की लोक आपल्याशी असं का वागतात. हे अगदी आपलं नॉर्मल आपण बोलून जातो की लोक आपल्याशी असं का वागतात. आपण इतकं चांगलं वागतो, इतकं चांगलं बोलतो, तरी पण लोक आपल्याशी असं का वागतात. तर हे जे लोक आहेत, मनोवैज्ञानिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर काही लोकांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि एनर्जी लेवलला सुद्धा काही लोकांचे भरपूर प्रकार आहेत. त्यापैकी मी सगळ्या प्रकारांवर बोलणार आहे. पण आपण आज जो विषय घेत आहोत तो अतिशय खास आहे. आणि हे जे विचित्र प्रकाराचे, जे विकृत प्रकाराचे लोक आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, ते आपल्याशी कसं वागतात, त्यांची लक्षणं काय आणि त्यांच्यावर उपाय, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन त्यांच्याशी कसं वागायचं, कसं डील करायचं, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बऱ्याच प्रवृत्तीचे, बऱ्याच वृत्तीचे आणि बऱ्याच प्रकारचे प्रकृतीचे लोक आपल्या आजूबाजूला आढळतात. ते सगळे मिक्स झालेले असतात. त्यामुळे आपल्याला प्रॉपर कळत नाही की हा व्यक्ती आता पुढे जाऊन एक 5 मिनिटांनंतर चांगलं वागणार आहे की वाईट वागणार आहे. जिथे आपल्याला आपलीच व्यक्ती, आपलीच म्हणजे आपल्या घरातली, आपल्यासोबत राहणारी व्यक्ती पुढे 5 मिनिटांनंतर कसं बिहेव करणार आहे, स्वतःच्या मूडनुसार, स्वतःच्या सोयीनुसार कसं आपल्याशी वागणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं. आणि जिथं आपल्याला थोडं दबकून आणि सावधतेने वागायची आणि विचार करून बोलायची जेव्हा गरज भासते ना, तेव्हा ती व्यक्ती आपली नसतेच मुळी. कारण की हा एक्सपिरियन्स मी बऱ्याचदा घेतलेला आहे. आमच्या रिलेटिव्हमध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा असे बरेच लोक आहेत ज्यांच्याशी मला विचार करून बोलावं लागतं. जे लोक आपल्याला सतत जज करत राहतात, जे लोक जज करतात छोट्या छोट्या गोष्टींवरून, तुमची लाईफस्टाईल असू देत, तुमचं दिसणं असू देत, तुमचं वागणं बोलणं असू देत, उठणं बसणं असू देत, छोट्या छोट्या हालचालींवरून, नैसर्गिक क्रियांवर सुद्धा जे लोक ऑब्जेक्शन घेतात, जे लोक तुमची रॅगिंग करतात. घरात सुद्धा रॅगिंग चालते, समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी घरात पण रॅगिंग चालते आणि बऱ्याचदा वर्चस्व दाखवलं जातं, बऱ्याचदा नीचता दाखवली जाते, हीनतेने बघितलं जातं. ती लोक आपली कधीच नसतात. तर अशी लोक आपल्याशी का वागतात, याच्यामध्ये आजचा जो टॉपिक असणार आहे तो आहे नार्कासिस्ट. आणि बरेच लोक याला वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. म्हणजे ज्यांना माहिती त्याबद्दल त्यांना म्हणते, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठीच मी ही खास व्हिडिओ घेतलेली आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा ऐकावी, तुमची मर्जी. आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी जरूर ही माहिती घ्यावी, कारण की पुढे जाऊन आपल्याला कसं डील करायचं ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल. तर नार्कासिस्ट, काही लोक नार्कासिझम, नार्कासिस्ट असाही वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेखतात. म्हणजे असे वेगवेगळे शब्द आहेत, पण एकच त्याचा अर्थ होतो की नार्कासिस. हे लोक स्वतःला अतिशय शहाणे समजणारे असतात. म्हणजे स्वतः इतकं भारी या जगात कोणीच नाही आणि ते इतके वाईट असतात, इतके निगेटिव्ह असतात की निगेटिव्ह शब्दसुद्धा लाजेल अशा पद्धतीने हे लोक असतात. आता या लोकांची लक्षणं आहे ना, तुम्हाला मी जे एक्सपिरियन्स घेतले आहेत आमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा माझ्या ओळखीतले जे पण लोक आहेत, त्यांची जी वागणूक आहे ती मला अनेकदा खटकायची. त्यांची एनर्जी आपल्या एनर्जीशी मॅच होत नाही पहिले तर. कारण की त्यांना ना आपण खूप टोचतो. आपण जर नॉर्मली जरी बोललो की, उदाहरण सांगते,
एक बाई आहे, ती नार्कासिस आहे, म्हणजे तिची प्रवृत्ती नार्कासिस आहे. मनोवैज्ञानिक त्यांच्यावर परिणाम झालेला असतो काही ना काहीतरी. त्यांच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडलेल्या असू शकतात किंवा ते जन्मतःच तसे उत्मात करण्यासाठी आलेले असते त्या पृथ्वीवर. म्हणजे एक राक्षसी प्रवृत्तीचे म्हटलात तरी चालेल. ते अतिशय क्रूर असतात आणि त्यांना कोणावरच दया येत नाही, पहिली तर गोष्ट. तर त्याच्यानंतर समजा एक बाई आहे, ती नार्कासिस्ट वृत्तीची आहे. तर तिला मी फक्त म्हटलं, समजा मी स्वयंपाक करते आणि तिला म्हटलं हे भांडं इथे ठेव, तर ती हो हा शब्द म्हणायच्या जागी 4 तास माझ्याशी भांडेल, पण हो म्हणणार नाही, कारण की तिला तोरा मिरवायचा असतो. तिला गर्व इतका इम्पॉर्टंट असतो, तर ती हो म्हणायच्या जागी तू मला असंच का म्हटली, तू ते मला हे भांडं इथेच का सारखं बोलली, तू असंच का केलं, तसंच का केलं. आणि ती व्यक्ती आपल्या रक्ताची नातं सुद्धा असू शकतं. नार्कासिस्ट म्हणजे फक्त बाहेरचेच लोक असं नाही होत. हे आपले म्हणजे आपल्या घरातले आपले पॅरेंट्स देखील असू शकतात. जसं की आई असू शकते नार्कासिस्ट, वडील असू शकतात, भाऊ असू शकतो, बहीण, मामा, आत्या, मामी, अजून काका, आजी, आजोबा, कोणीही पण असू शकतं. रक्ताची नात्यांपैकी कोणीही असू शकतं. आणि ही गोष्ट आपल्याला खूप उशिरा कळते. मला पण लहानपणापासून ना काही गोष्टींचं समज नव्हती आणि मला कसं व्यक्त व्हावं हे समजत नव्हतं. पण एका पॉईंटला मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी शब्दांमध्ये त्याचं रूपांतर करत गेले. त्याच्यानंतर मी रेडिओमध्ये सुद्धा बरेच वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला कळलं की आपण एक्सप्रेस होणं किती गरजेचं आहे. आपल्या भावना शब्दात मांडणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेसच भावना शब्दात मांडता येत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की त्या शब्दात मांडल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे कळत नाहीत. म्हणून कधीही आपल्या भावना दाबून ठेवायच्या नाही, त्याच्याने आपल्या ब्लॉकेजेस निर्माण होतात. जर आपण स्पिरिच्युअलच्या स्टडीमध्ये बघितलं तर आपण आपल्या भावना जितक्या दाबू तितके ब्लॉकेजेस निर्माण होतात. ह्याचा अर्थ तुम्हाला सांगू, छोट्याशा उदाहरणामध्ये एक पाईपलाईन आहे, त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा कागद अडकला आहे, तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या भावना आहेत, त्या आपल्याला कुठेतरी बाहेर काढायच्या आहेत, आपल्याला मोकळं व्हायचं आहे. पण तो प्लास्टिकचा कागद त्या नळीत अडकला आहे आणि आपण त्याच्यावर आणखी कोंबतोय, आणखी प्लास्टिक घालतोय, आणखी प्लास्टिक घालतोय, आणखी प्लास्टिक घालतोय. तर पाण्याचा पाईप चॉकअप नाही का होणार? तशा पद्धतीनेच असंच आहे. आपली भावना जर आपण व्यक्त नाही केली तर आणखी काहीतरी संकट येतं, ते आपण दाबून ठेवतो. आणखी काहीतरी अशा गोष्टी निर्माण होतात ज्या आपण दाबून ठेवतो. अशा बऱ्याच गोष्टी दाबून 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 आपली जी विचार करण्याची मनातला पाईप जो आहे ना, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगते, मनातली जी गोष्ट आहे ती दाबून 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 इतकी चॉकअप होते की माणूस बधीर होऊन जातो. त्यामुळे मला समजलं की आपण इतर लोकांना सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून का असेना मदत करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण नार्कासिस लोक भयंकर नीच प्रवृत्तीचे लोक असतात. ती स्त्रीही असू शकते, पुरुषही असू शकतो आणि ते कोणीही असू शकतो. मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं, अगदी पॅरेंट्स लोक खूप चांगले आहेत, पण त्यांची मुलंसुद्धा नार्कासिस्ट असू शकतात. म्हणजे अगदी मुलंसुद्धा, आई वडील सुद्धा, आजी आजोबा आणि बाकीचे सर्व नातेवाईक, तुमचे बॉस, तुमचे मित्र, तुमची मैत्रिणी, कोणीही असू शकतं. तुमचे नवरा किंवा तुमची बायको, कोणीही असू शकतं. अगदी सख्यातले सख्खे व्यक्तीसुद्धा असू शकतात ज्यांना तुम्ही रक्ताचं नातं मानता. पण तुम्ही मानता, ते मानतात का? तुम्ही जर एफर्ट्स टाकताय 1000%, पण त्यांच्याकडून 0.5% सुद्धा, म्हणजे 1 पण नाही, 0.5% सुद्धा एफर्ट नसतात आणि ते सतत तुम्हाला नावं ठेवतात, सतत तुमची खेचायला बसलेले असतात की तू कसा नीच आहेस, तू कसा लूझर आहेस, म्हणजे तू कशी लूझर आहे, तू कशी विचित्र आहे, तू कशी वाईट आहे, हेच दाखवत असतात. ॲक्च्युअलमध्ये ते स्वतः असतात. ह्यांनी नार्कासिस लोकांनी आयुष्यात कधीच काही केलेलं नसतं. त्यामुळे त्यांना आहे ना दुसऱ्यांची प्रगती नाही बघवत, दुसऱ्यांचं सुख नाही बघवत. जर समोरचा व्यक्ती स्वतःच्या संसारामध्ये सुखी असेल तर त्यांच्या संसाराचं वाटोळं करण्यासाठी हे लोक प्रथम येतात. तर हे एक लक्षण आहे की जर तुम्ही सुखी संसारात असताल आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या नातेवाईकांपैकी कोणीसुद्धा जर तुमचं सुख बघून त्यांच्या डोळ्यातच तुम्ही बघून जाताल की त्यांना ते खटकतं, त्यांना तुमचं सुख बघवत नाही. आता ही जी व्हिडिओ आहे
ही पार्ट नंबर 1 करेन मी, कारण की खूप मोठी होऊ शकते. तर पार्ट नंबर 2 सुद्धा तुम्ही नक्कीच ऐका. नार्सिसिस्ट लोकांची जी लक्षणं आहेत ती खूप आहेत आणि मी आता कुठल्याही प्रकारचे नोट्स नाही काढले. जितकं मला शक्य होईल तितकं मी पॉईंट्स कव्हर करते. पुढच्या भागामध्ये आपण सगळेच पॉईंट्स कव्हर करू. पण आत्ता मला तुम्हाला स्टार्टिंगला इन्फॉर्मेशन देणं जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे आपला टाईमसुद्धा वाढला व्हिडिओचा. तर मला इतकंच म्हणायचं आहे, त्या लोकांना कोणाची प्रगती बघवत नाही. जसे की व्यवसाय करताय तर म्हणणार तुला हे जमणारच नाही आहे, किंवा तुझ्या खानदानीत कोणी केला होता का व्यवसाय. म्हणजे इतकं टोकाचं बोलतील आणि इतकं तोडून बोलतील आणि इतकं तुम्हाला अपमानित करून बोलतील की तुमचं मन खच्चीकरण करतील. तुमची एनर्जी एकदम डाऊन होऊन जाईल. तुम्हाला काहीच करण्याची इच्छा होणार नाही. तुमच्या पायामध्ये एकदम कापरं भरल्यासारखं फील होईल. तेव्हा समजून जायचं ती व्यक्ती नार्सिसिस्ट आहे आणि त्याच्यावर फक्त एकच इलाज आहे, एकच उपाय आहे. अशा व्यक्तींपासून 100 हात लांब राहायचं. आणि ती जर घरातली असेल तर मतलब पुरतंच बोलायचं. कारण की मला खूप एक्सपिरियन्स इतके घाणेरडे आलेले आहेत ना, की त्या लोकांना कोणाचाच काही बघवत नाही आणि ही लोक आहेत ना दुसऱ्याच्या संसारामध्ये पहिल्यांदी ना खुपसायला जातात. दुसऱ्याचा समजा एक बाई आहे, उदाहरण सांगते पुन्हा एकदा, आणि जी रिअल सत्य घटनेवर आधारित आहे. आणि मी जेव्हा आम्ही टीमनी म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत, आम्ही मिळून जेव्हा काही लोक पण अशी जमून आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा एका मुलीने सांगितलं, ती खूप चांगली होती, तिचा नवरा पण खूप चांगला होता, पण तिची आई नार्सिसिस्ट होती. तर तिची आई तिच्या घरी जायची आणि चांभार चौकशा करायची. हां, इतर बायकांपेक्षा पण ही इतकी विचित्र आणि विम्झिकल होती ना त्या मुलीची आई. ती मला सांगत होती आणि ती जी सत्य घटना आहे ते तुम्हाला मी आज थोडक्यात सांगते. तर त्या मुलीचं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं. लॉकडाऊनच्या टाईममध्ये तिच्या नवऱ्याला काहीतरी जॉबचा प्रॉब्लेम झाला. तर हिची आई सारखी तिला फोन करून म्हणायची, तर तू दूर हो त्याच्यापासून. म्हणजे त्यांचा संसार सुखाचा चालला आहे. त्या मुलीलासुद्धा तिच्या नवऱ्यापासून काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण तिची आई नार्सिसिस्ट होती. तिला तिचा संसार सुखाचा बघवत नव्हता. म्हणून ती सतत म्हणायची की बघ तो तुझ्यासाठी काय करतो का, बघ बघ तो काय करतो का, मीच सगळं हे करते, मीच. म्हणजे हिची आई काय करायची, पैशांचा पुरवठा मुद्दामून करायची आणि असं दर्शवून द्यायची की बघ मीच कसं करते, तू आता त्याला सोडून आमच्या इथे ये, तुला मी आयुष्यभर सुखात ठेवेन. पण एक आई आणि एका नवऱ्याचं म्हणजे स्वतः त्या मुलीच्या नवऱ्याचं कसं काही कम्पॅरिझन होऊ शकतं. आई आईच्या जागी असते, नवरा नवऱ्याच्या जागी असतो. ती मुलगी खूप समजदार होती आणि ती शेवटपर्यंत ठाम होती की नाही, माझा नवरा आज जरी काही माझ्यासाठी करत नसला तरी उद्या जाऊन करेल. आणि दोघंही खूप सुखाने नांदत होते. पण ही बाई इतकी विचित्र आणि विम्झिकल होती की तिने स्वतःच्या मुलीचं आयुष्य बरबाद करून टाकलं. ते शेवटपर्यंत ती एकच म्हणत होती की त्याच्यापासून दूर हो आणि त्याच्यापासून डायव्होर्स घे. आणि हा शब्द ती सतत त्या मुलीला ब्रेन वॉश करत होती. एका पॉईंटला तिला तिच्या नवऱ्याबद्दल इतके निगेटिव्ह फिलिंग्ज आणि इतके निगेटिव्ह थॉट्स येऊ लागले की तिने शेवटी तो जो पाऊल नाही उचलला पाहिजे तो पाऊल तिने उचलला आणि शेवटी ती आईकडे जाऊन राहिली. आईकडे जाऊन राहिल्यानंतर सुद्धा तिची आई इतक्या वाईट पद्धतीने तिचा छळ करत आहे अजूनही की त्या मुलीला आता पोलीस कंप्लेंट करायची वेळ आलेली आहे. तर नार्सिसिस्ट लोकांपासून तुम्ही जितके दूर राहताल, जितके तुम्ही त्या लोकांपासून डिटॅच राहताल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे लोक वेळ आली तर स्वतःच्या गर्वासाठी तुमच्यावर हात उघडू शकतात. हे लोक तुमचा खून करण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघत नाही. तुमचा जीव घेण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. दिवस रात्र तुमचं मन खच्चीकरण करण्यासाठी लागलेले असतात. रात्री अपरात्रीसुद्धा ह्यांना कशाचा भान नसतो. ते लोक तुमच्याशी वाईटच वागतात. तुम्ही कितीही चांगलं बोला, कितीही तत्त्वज्ञान द्या, कितीही सत्संग ऐका आणि कितीही चांगली वागा, पण तुमचा जीव जावा, तुम्ही चांगले राहू नयेत, ह्या जगामध्ये सुखाने राहू नये, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेण्यासाठी ते लोक लागून राहिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला सर्वांना एकच मी विनंती करेल की नार्सिसिस्ट लोकांना ओळखायला शिका. त्यांच्या डोळ्यांमधूनच कळतं की ते लोक किती आपल्याकडे नीच वृत्तीने बघत आहेत. म्हणजे मी तुम्हाला तेच म्हणते आहे, परके एक वेळ परवडले आहो, कारण की परके लोकसुद्धा आपला सन्मान आदर तात्पुरता का होईना करतात. पण तीच व्यक्ती जर घरातली असेल आणि रक्ताचं नातं असेल, पण ती वाईट प्रवृत्तीची, विकृत प्रवृत्तीची असेल, मी तुम्हाला तेच म्हणते आहे, आपल्याला जन्मदातेसुद्धा नार्सिसिस्ट असू शकतात. अजून एक उदाहरण हेच सांगेन तुम्हाला.
एक नार्कासिस्ट आई वडील होते एका मुलीचे आणि ती मुलगी शाळेमध्ये होती. सतत बर्डन द्यायचे तिला, सतत प्रेशर द्यायचे आणि दुसऱ्या मुलींना चांगलं म्हणायचे की बघ तिने एवढे पर्सेंट कमवलेत, 95% कमवलेत, तुला तर काठावर सुद्धा पास होत नाहीस तू, असं म्हणून तिचं मन खच्चीकरण करायचे. ते सपोर्टिव्ह आई वडील असतात ते काय म्हणतील, तू आणखी अभ्यास कर, तू आणखी अभ्यास कर, तू प्रगती करू शकतेस, काय हरकत नाही, तिला जास्त मार्क पडले तुलाही पडतील, काहीच हरकत नाही, असंच कोण म्हणतं? जे सपोर्टिव्ह आई वडील आहेत, जे निस्वार्थ आहेत मनाने, ते लोक आई वडील म्हणतात. आणि आपल्या समाजामध्ये असे बरेच आई वडील आहेत जे सपोर्टिव्ह असतात. पण असे सुद्धा आई वडील आहेत जे मुलांचं खच्चीकरण करतात आणि मुलं जाऊन जीव देतात. आणि हीच वाईट घटना घडली की त्या मुलीने चक्क आई नार्कासिस्ट आहे, वडील नार्कासिस्ट आहे, ते स्वतःच पूर्व दिशा आणि तोरा मिळवणं हेच त्यांचं चालायचं. मुलीला इतकं खच्चीकरण केलं, कमी मार्क आले, शेवटी तिने स्वतःचा जीव घेतला. म्हणजे नार्कासिस्ट आई किंवा नार्कासिस्ट वडील किंवा दोघेही नार्कासिस्ट असतील किंवा आजी आजोबा सुद्धा असू शकतात, कुठलेही पॅरेंट्स असतील जे त्या मुलाच्या किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आहे, तर त्या व्यक्तीची प्रगती होतच नाही, नाहीच होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला डिटॅच होणं खूप गरजेचं आहे. किंवा डिटॅच जरी होता येत नसेल तरी तेवढ्याला तेवढं बोलणं आणि आपलं महत्त्वाचे डिसिजन्स, महत्त्वाच्या योजना, प्लॅन्स न सांगणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ते लोक आपल्या प्लॅन्सचा बट्ट्याबोळ करतात, आपल्या भावनांचा चक्का चुराडा करतात. त्यासाठी तुम्हाला खूप सावध राहणं गरजेचं आहे. तर त्या मुलीने फायनली हेच केलं. आम्हाला जेव्हा ती न्यूज कळली तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही त्याच्यावर स्टडी केला आमच्या टीमनी. आमची एक टीम आहे, म्हणजे आम्ही चर्चासत्र ठेवतो, तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या वेगवेगळ्या स्वभावावर आणि गुणांवर बोललं जातं. तर आमची एक टीम आहे आणि ती आमची सिक्रेट टीम आहे. तर आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, आम्ही पर्सनली सुद्धा अभ्यास करतो. दैनंदिन जीवनामध्ये जे पण लोक आम्हाला भेटतात त्याच्यावर आम्ही स्टडी करतो आणि मग आम्ही एकदाच मुलं असं ग्रुप करून मग आम्ही चर्चा करतो. त्याच्यामध्ये मग ते आम्हाला लक्षात आलं की त्या मुलीचे आईवडील हे साधेसुधे नव्हते, ॲबनॉर्मल होते, ते नार्कासिस्ट होते. ते स्वतःला शहाणे समजायचे आणि त्या मुलीवर इतकं बर्डन, इतकं प्रेशर दिलं, कमी मार्क पडले म्हणून त्यांनी स्वतःचा जीव घेतला. सगळ्यांना आपापला जीव प्यारा असतो, पण जर असेच आईवडील, इतक्या नीच पातळीचेच विचार करणारे आईवडील जर असतील तर मुलं स्वतःचाच बळी घेतात खूप. कारण की आणि त्यातल्या त्यात जर एखादी व्यक्ती स्ट्रॉंग असेल तर तिथल्या तिथे ती आईवडिलांना सुनवाईल सुद्धा की मला पडतच नाही आहेत मार्क, माझ्या मागे कोणी खंबीरपणे उभंच नाही आहे, मला प्रोत्साहनच दिलं जात नाही आहे, तुम्ही मला दरवेळेस डिमोटिवेट करताय, दुसऱ्यांशी तुलना करताय, म्हणून मला असं होतं. अशी खंबीरपणे बोलणारी मुलगी असती तर ती जिवंत राहिली असती. पण ही इतकी साधीसुधी आणि सरळ मनाची मुलगी होती, स्वच्छ मनाची मुलगी होती, त्यामुळे तिला जीव द्यायची वेळ आली. दरवेळेचा जीव मुलं कमी मार्क पडले म्हणून घाबरून देतात असं नसतं, त्याच्या मागे बरीच कारणं असतात. आणि ह्या लोकांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे प्रूफ नसतात. त्यामुळे आपल्याला कुठेही सादर करायचे असतील तर आपल्याला ते सादर करता येत नाही. मग तुम्हाला जर पोलीस कंप्लेंटच करायची असेल तर त्याच्यासाठी त्यांच्या विरुद्धचे प्रूफ सादर करणं, निर्माण करणं खूप जास्त गरजेचे आहे. निर्माण करणं म्हणजेच त्यांचं एखादं व्हॉईस असलेलं व्हॉईस असलेला ऑडिओ किंवा एखादा व्हिडिओ किंवा ते भांडतायत तुमच्याशी कशा वाईट पद्धतीने बोलतायत असे काहीतरी पुरावे तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही सादर करू शकता. पण त्यातल्या त्यात तुम्हाला वाटत असेल शांतपणे आपल्याला हा किस्सा मिटवायचाच आहे तर तुम्हाला 100% त्यांच्यापासून दूर होणं गरजेचं आहे. काही मुलं मुली बाहेरगावी शिकायला जातात त्यामुळे त्यांना प्रश्नच येत नाही, पण तरी पण फोन करून ही लोक खूप त्रास देतात. आता तुम्हाला सांगितलं ना, ती जी मुलगी होती तिचा संसारच बरबाद केला. दररोज तिच्या आईचा फोन यायचा, सारखंच नवऱ्याबद्दल वाईट बोलायची. एका पॉईंटला त्या मुलीला वाटायला लागलं की आई बरोबर आणि मी चुकीची कदाचित. तिचा विश्वास ढळला, तिचा विश्वास एकदम खालच्या पातळीला गेला. त्यामुळे तिला विश्वास ठेवणंच शक्य नव्हतं, कारण तिचा ब्रेनच वॉश इतका वाईट पद्धतीने केला गेला होता ना की तिला हा डिसिजन, एवढा मोठा डिसिजन घ्यावाच लागला. आणि आता तिची इतकी जाच करते, बैलाला जसं जुंपतात ना एखाद्या कामाला, तशा पद्धतीने जुंपून देते. मग ती मुलगी आता तीच गिल्टी फील करते आणि आमच्याशी जेव्हा बोलते तेव्हा हेच म्हणते की मी माझ्या नवऱ्याच्या घरी सुखाने नांदत होते, 4 क्षण आमची सुखाची होते, इथे मला काहीच नाही भेटत आहे.
ती खोटं बोलली होती, तिने स्वतःच्या स्वार्थासाठी इथे आणून ठेवलं. नार्कासिस्ट लोक खूप स्वार्थी असतात, इतके स्वार्थी की त्यांचा जीव जाईल पण ते त्यांचा स्वार्थ नाही सोडणार, ते त्यांचा गर्व नाही सोडणार, ते त्यांचा घमंड नाही सोडणार. त्यांचं चार चौघात इज्जत जाईल म्हणून ते दुसऱ्याचं तोंड दाबून त्याचा खून करतील, पण समोरच्याचा विचार नाही करणार, समोरच्यांच्या भावनांचा विचार नाही करणार. इतके निगेटिव्ह असतात ना की निगेटिव्ह शब्दसुद्धा लाजेल. तर मी तुम्हाला या भागामध्ये काही लक्षणं पण सांगितली आणि उपाय तर एकच आहे, जितकं शक्य होईल तितकं त्यांच्यापासून लांब राहणे, आपल्या मनातल्या भावना गोष्टी त्यांना न सांगणे. कारण की सगळ्या लोकांनाच आपण आवडतो किंवा सगळ्याच लोकांना आपल्याबद्दल पटेल असं नसतं. खूप लोक असे असतात की ते तुमचं दुःख ऐकून घेतील पण तात्पुरतं तुमच्या तोंडावर गोड बोलतील, पण नंतर मग ते हसत बसतील, टिंगल-टवाळ्या करत बसतील आणि अख्ख्या दुनियेभर तुमचं ते व्हायरल करतील, सांगत बसतील. त्यामुळे सगळेच लोक योग्य नसतात. समदुःखी व्यक्ती एकमेकांना सांगतात आणि एकमेकांचे सिक्रेट्स मनात ठेवतात, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे अशी व्यक्ती शोधा जी तुमचं समुपदेशन करेल. तुम्हाला मीही समुपदेशन करू शकते. त्यासाठी तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी 4:30 नंतर तुम्ही मला कॉल केला तरी पण चालेल, 7च्या आतपर्यंत फक्त. आणि खूप सारे फोन कॉल्स येतातच, माझा स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यासाठी सुद्धा फोन कॉल्स येतात. मी जरी उचलला नाही तरी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची अतिशय अर्जंट एखादी गोष्ट असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता. त्याच्यावर सोल्युशन मी फ्री देणार आहे, ठीक आहे. कारण की मला असं वाटतं की एखाद्या गरजू व्यक्तीला आपण जर मदत केली तर खूपच चांगलं आहे आणि आपण समाजाचं देणं लागतो. त्यासाठी मला आवडेल जर तुम्ही खरंच गरजू असाल, एखादी महिला माझा व्हॉईस मेसेज ऐकते, एखादा पुरुष माझा व्हॉईस मेसेज ऐकतो, एखादा पुरुष आहे त्याची आई किंवा त्याची बायको किंवा त्यांच्या घरातले सगळेच लोक नार्कासिस्ट या लक्षणामध्ये मोडतात, त्यांच्या प्रवृत्ती जे असतील नार्कासिस्ट पद्धतीचे, आणि तो पुरुष खूप खचला आहे, त्याने सुद्धा मला कॉल केला तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन नक्कीच करेल आणि तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. तर कोणी पण असू दे, एखादी विद्यार्थिनी असू शकते, एखादी विद्यार्थी असू शकतो. मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना असं गायडन्सद्वारे मदत केलेली आहे आणि बऱ्याच लोकांनी स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवलेलं आहे. तर मला खूप आनंद आहे की माझ्याद्वारे जर एखाद्याला मार्गदर्शन मिळत असेल तर ह्याच्याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी कुठलीच नाही आहे. कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांनी सुधारणा केल्या आहेत आणि तो आज उंच भरारी घेतो आहे. माझ्यासाठी खूप ही आनंदाची गोष्ट आहे. कारण की माझ्या उपदेशाचा डोस जर त्या व्यक्तीला उपयुक्त ठरत असेल तर त्याच्याहून सोन्याहून पिवळं काहीच नाही म्हणतात, तशा पद्धतीनेच आहे. तर मी माझा फोन नंबर तुम्हाला देत आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर शनिवारी 4:30 नंतर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता, जरी कॉल जमला नाही तरी. आणि मी जो टॉपिक बोलली आहे त्याच्याबद्दल तुम्ही स्टार्टिंगला त्याच्यावर लिहा व्हॉट्सअपला की मी तुमची व्हिडिओ ऐकली होती यूट्यूबला, नार्कासिस हा तुम्ही विषय घेतला होता आणि मला याबद्दल तुमच्याशी खूप सिरियस मॅटरवर बोलायचं आहे, तेव्हा जाऊन मी तुम्हाला समुपदेशन करेल. समुपदेशन फ्रीमध्ये आहे, अर्ध्या तासातच मी बोलू शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कारण माझी स्वतःची भरपूर कामं असतात पर्सनल आणि प्रोफेशनली. त्यामुळे तरी पण मी समाजसेवा या उद्देशाने शनिवार रविवार ठेवलेला आहे. शनिवारी रविवारी 4:30 ते 7च्या आत, ठीक आहे. त्याच्यानंतर जरी तुम्हाला काही प्रश्न असले, आधीमध्ये कधीही विचारायचे असले तरी तुम्ही मला मेसेज टाकून ठेवा. मला जेव्हा पण वेळ भेटेल, फ्री भेटेल वेळ, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपला रिप्लाय मात्र देईन, ठीक आहे. पण कुठल्याही मला बऱ्याचदा असे फेक आयडीवर पण आयडीवरून मेसेज वगैरे येतात. तर प्रथम तुम्हाला तुमचं नाव कळवायचं आहे, तुम्ही कुठून माझ्याशी संवाद साधत आहात ते सांगायचं आहे आणि ठीक आहे, म्हणजे मला कळून जाईल की तुमचा आय डी जो आहे हा फेक नसून हा रिअल आहे आणि तुम्हाला खरोखर गरज आहे समुपदेशनाची, ठीक आहे, म्हणजे मार्गदर्शनाची. तर मी स्वाती बन्ने, माझा फोन नंबर मी सांगते 883071195224. मी पुण्यात राहते, सदाशिव पेठेमध्ये. तुम्हाला केव्हाही वाटलं तरी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, शनिवारी रविवारी फोन कॉल करू शकता. मी तशी माहिती टाकणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये
आणि कधी पण कोणाला काहीही गरज भासली म्हणजे मार्गदर्शनाचीच, मी आर्थिक मदत करत नाही, मी आधीच सांगते. आणि मी पैसे पण घेत नाही, मी पैसे देत पण नाही. पण मला असं वाटतं की मी मौल्यवान मार्गदर्शन करू शकते, जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीला सोल्युशन हे मिळेलच. 100% मी प्रयत्न करणार. बाकीचे किती टक्के घ्यायचे, ग्रहण करायचे, हे तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी आजचा टॉपिक जो आहे, लोक आपल्याशी असे का वागतात, नार्कासिस्ट पार्ट नंबर 1 इथेच मी क्लोज करते, संपवते. तोपर्यंत काळजी घ्या आणि सावध राहा. धन्यवाद.